नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला स्टँडर्ड डिव्हिएशन वरतीच कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन कसं काढतात याविषयी आणखीन एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे। या अगोदरच्या लेक्चर मध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये कसं काढतात हे आपण घेतलेलं आहे। तसाच प्रॉब्लेम फक्त संख्या बदलून घ्यायचा आहे, कारण आपली प्रॅक्टिस व्हावी म्हणून। तर घ्या मग प्रॉब्लेम कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्यासाठीचा। प्रॉब्लेम नंबर कितवा हो? चौथा ना। दोन डिस्ट्रिक्ट मध्ये आणि कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये एक झाला, आता हा एक कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये, म्हणजे प्रॉब्लेम नंबर टोटल स्टँडर्ड डिव्हिएशन वरती चौथा। घ्या मग, फाइंड आउट स्टँडर्ड डिव्हिएशन अँड कॉमा मध्ये आली डिव्हिएशन its coefficient and coefficient of व्हेरिएशन। परीक्षेमध्ये व्हेरिएशन विचारू न विचारू फक्त स्टँडर्ड डिव्हिएशन आणि इट्स कोएफिशिएंट दिलं तर ते कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन पण काढा, काही हरकत नाही। घ्या मग, मार्क्स आपण त्याला काय म्हणतो, मेजरमेंट काही देऊ शकते बरं का, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स, त्याला आपण काय म्हणतो एफ। घ्या मग गट 5 ते 10 15 5 ते 10 पहिला गट। आता गट चेंज झालेले आहेत, कोणते बी गट देऊ, आन्सर अशाच पद्धतीने काढायचे। 5 ते 10 दुसरा गट, 10 ते 15 तिसरा गट, 15 ते 20 त्यानंतर 20 ते 25 त्यानंतर 25 ते 30 30 ते 35 असे गट दिलेले आहेत। कोणतेही गट दिले, 0 ते 10 10 ते 20 20 ते 40 20 च्या फरकाने देऊ, किंवा मग 5 ते 10 देऊ, 10 ते 15 असे देऊ, आन्सर तसंच सोडवायचं। हे लक्षात घ्या। मग 5 ते 10 ची फ्रिक्वेन्सी 11, 10 ते 15 ची 22, त्यानंतर 15 ते 20 ची 33, त्यानंतर 20 ते 25 ची 44, त्यानंतर 25 ते 30 ची 55, 30 ते 35 ची 66। हे लक्षात, शेवटच्या गटाचे 30 ते 35 गट आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 66। अशी फ्रिक्वेन्सी देऊ शकते, काहीही देऊ। प्रॉब्लेम कसा सांगितलाय, कॉलम्स टोटल तयार करायचं 7, त्यानंतर मीन, त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन, त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन, त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन काढून घ्यायचं, असा प्रॉब्लेम दिलाय। काय काढायला सांगितलं, स्टँडर्ड डिव्हिएशन, इट्स कोएफिशिएंट अँड कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन। घ्या मग सोडून, कॅल्क्युलेट स्टँडर्ड डिव्हिएशन कॉमा इट्स कोएफिशिएंट and coefficient of variation घ्या मग टोटल कॉलम किती तयार करावं लागेल। कॉलम कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये 7 कॉलम अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण घेतले, तसे तयार करून घ्या। पहिला मेजरमेंट मध्ये गट, त्यानंतर गटावरून मिड व्हॅल्यू काढावं लागेल। मिड व्हॅल्यूवरून आपण एक संख्या पकडून डीएक्स काढतो, त्यानंतर दिलेली फ्रिक्वेन्सी लिहून घेतो, नाही आय काढतो, त्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहून घेतो, त्यानंतर एफडीएक्स काढतो, आणि त्यानंतर एफडीएक्स वर्क। समजत नसल
तर व्हॉट्सअपला म्हणा किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करू शकता किंवा फोन करून विचारू शकता जर संबंधित प्रॉब्लेम बाबतीत सोल्युशन करते वेळेस अडचण असेल तर। इथं घ्या मग मेजरमेंट दिलेली, त्याला इथं नाव काय देतो आपण मीड व्हॅल्यू। कसं काढतो L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2 घेतलाय असाच प्रॉब्लेम सोडायला लागा तुम्ही प्रॅक्टिस करा तोपर्यंत हे लक्षात। नंतर काय करतो आपण कॉमन फॅक्टर काढून घेतो I, त्यानंतर दिलेली फ्रिक्वेन्सी लिहून घेतो F, त्यानंतर काय करतो dx काढतो, dx साठी एक संख्या पकडतो मीड व्हॅल्यू मधली, त्यानंतर कॉमन फॅक्टर I, त्यानंतर फ्रिक्वेन्सी, त्यानंतर fdx कसं काढतो I चा आणि f चा गुणाकार, आणि fdx चा वर्ग कसं काढतो तर I चा आणि या fdx चा गुणाकार करा, तुमचा fdx वर्ग येऊन जाईल। हे लक्षात घ्या। मग प्रॉब्लेम मीड व्हॅल्यू मेजरमेंट वरून काढण्याच्या अगोदर मेजरमेंट लिहून घ्या। मग मेजरमेंट कशी दिली आता गट वेगळे आहेत बरं का, 5 ते 10, 10 ते 15 कोणतेही गट देऊ, प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे। 15 ते 20, 20 ते 25, त्यानंतर 25 ते 30 आणि 30 ते 35 मोठ्या झाले कॉलम लहान करू। मीड व्हॅल्यू काढून घ्या। कसं काढतो मीड व्हॅल्यू, गटातील लहान संख्या प्लस गटातील मोठी संख्या दोन्हीची बेरीज करायची भागिले 2 करायचं। मग 5 आणि 10 किती होतात 15, 15 ला 2 न भागले तर किती येते भागाला, तर 7.5 येईल। बघा कॅल्क्युलेटरचा वापर करा, 7 दोन्ही 14 आणि 1 उरताय, मग पॉईंट देऊन 10 करून त्याला 2 न भागला असता किती येते 5, म्हणजे 5 प्लस 10 15, 15 भागिले 2 7.5, 10 प्लस 15 किती होतात 25, 25 ला 2 न भागला असता ते किती येते 12.5। त्यानंतर 15 प्लस 20 किती, लहान गट प्लस मोठा गट दोघांची बेरीज करून 2 न भागा, 15 आणि 20 35, 35 ला जर आपण 2 न भागलं तर किती येते 17.5 येईल का येते। त्यानंतर 20 आणि 25 45, 45 ला जर 2 न भागलं तर किती येते तर 22.5। त्यानंतर 25 प्लस 30 किती होते 55 होईल, 55 ला जर 2 न भागलं तर ते किती येईल 27.5। त्यानंतर 30 प्लस 35 किती होते 65, 65 ला जर 2 न भागलं तर ते किती येईल आपलं 32.5 का हे लक्षात। हे झाली तुमची काय मीड व्हॅल्यू। आता मीड व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला काय करावं लागते तर dx काढावं लागते। dx चा कॉलम कसं काढतो तर या मीड व्हॅल्यू मधली एक संख्या पॉइंट मध्ये आहे तर असू द्या तशाला तशी पकडा, x बरोबर या मीड व्हॅल्यू मधली एक संख्या पकडावी लागते, मग पकडा मग मध्यभागीची, मी या ठिकाणी 17 पकडतो किंवा कोणतीही पकडा, x बरोबर 17.5। त्यामधून काय करावं लागेल या x मधून ह्या मीड व्हॅल्यू मधल्या संख्या वजा करावं लागेल आणि इथं लिहून घ्यावं लागेल dx चा कॉलम बेटर। जर जी आपण ऍझ्युम्ड मीन म्हणून पकडलेली जर संख्या मोठी असेल तर मायनस येईल, हे लक्षात। पण समजा याच्यातली जर मोठी संख्या असेल तर प्लस येईल, मग घ्या 17.5 मधून 7.5 गेले किती राहतात तर 10 राहतील का हो, पण कोणते 10 हे मोठं असल्यामुळे -10। त्यानंतर 12.5 वजा करा 17.5 मधून किती राहतात 5 राहतात, हे मोठं असल्यामुळे -5। त्यानंतर 17.5 मधून 17.5 गेले राहतात 0, 17.5 मधून 22.5 जात नाहीत म्हणून 22.5 मधून 17.5 वजा करा राहतात किती 5, पण ही संख्या मोठी असल्यामुळे प्लस। त्यानंतर 27.5 मधून 17.5 वजा करा राहतात किती 10 राहतील, कारण ही संख्या मोठी आहे म्हणून काय येईल वजाबाकी करून +10। त्यानंतर 32.5 मधून 17.5 वजा करावं लागेल, कारण 17.5 पेक्षा 32.5 मोठं आहे, मग वजाबाकी करा ते किती येईल 15 येईल का 15 येते। 32.5 मधून 17.5 वजा केल्यानंतर 15 येईल, हे लक्षात। हे आपल्याला dx चा कॉलम मिळाला, हे लक्षात।
मिड व्हॅल्यू मधली एक संख्या पकडली ऍझ्युम्ड मीन म्हणून, त्याच्यातून ह्या संख्या वजा करा आणि हे लिहून घ्या. ही जर संख्या मोठी असेल तर मायनस येईल, ह्याच्यातली जर मोठी असेल तर प्लस. आता कॉमन फॅक्टर काढा. आय कसं काढतात तर डीएक्स मध्ये प्रत्येक संख्येमध्ये अंतर बघा कितीच आहे. एक समान जर अंतर असेल तर ते संख्या कॉमन फॅक्टर म्हणून पकडता येते. ह्या दोघात अंतर 5, ह्या दोघात 5, ह्या दोघात 5, ह्या दोघात 5, ह्या दोघात 5. ते अगोदर आपण जे प्रॉब्लेम घेतले त्याच्यात 10-10च अंतर आले योगायोगानं, म्हणून 10-10च अंतर नाही. अंतर बघायचं व्यवस्थित कितीच आहे कॉमन फॅक्टर साठी. कितीचं आहे अंतर मग इथं 5 आहे. मग कॉमन फॅक्टर इथं किती पकडावं लागेल मग 5. प्रत्येकातले अंतर 10 नाही पकडायची. प्रॅक्टिस करून करून सवय झालेली असते, आपण 10च पकडतो. नाही, डीएक्स मध्ये बघायचं प्रत्येक संख्येत अंतर कितीच आहे. 10 आणि 5 मध्ये 5, 5 आणि 0 मध्ये 5, 0 आणि 5 मध्ये 5, 5 आणि 10 मध्ये 5, 10 आणि 15 मध्ये 5. ते घ्या कॉमन फॅक्टर. आता ह्या संख्येनं ह्या डीएक्स मधल्या संख्येला भाग घालून घ्या. 5 न 10 ला भागल्यानंतर 2 येते, पण मायनस असल्यामुळे -2. 5 न 5 ला भाग घातलं 1 येते, पण मायनस असल्यामुळे -1. त्यानंतर 0 ला भाग घाला गुणा 0च. 5 न 5 ला भागलं 1 येते प्लस 1. 10 ला 5 न भाग घातलं किती येईल +2, कारण प्लस आहे. 15 ला 5 न भाग घातलं किती येईल +3. कॉमन फॅक्टर आलं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी लिहून घ्या. 11, 22, 33. 11, 22, 33, 44, 55 आणि 66. सर्वांची बेरीज करून घ्या. 11, 22, 33, 44, 55, 66. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21 ला 1, ह्याच्याला 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23. किती आलं फ्रिक्वेन्सी टोटल बेरीज 231. आता काय करा, एफडीएक्स काढून घ्या. एफडीएक्स कसा काढला जातो तर ह्या आयचा आणि एफचा गुणाकार करा. इथे लिहिले तुमचा एफडीएक्स कॉलम येऊन जाईल. घ्या मग 11 गुणिले 2 किती येईल. 11 दुनी 22 पण मायनस असल्यामुळे मायनस. 22 एक 22 पण मायनस असल्यामुळे मायनस. 33 0 0. 44 एक 44 पण कोणते 44 येतील प्लस मध्ये. 55 दुनी किती येईल 110 येईल प्लस असल्यामुळे प्लस. 66 किती येते sin 3 18 ला 8, ह्याच्याला 1 sin 3 18 आणि 1 19. 198 येते का हो. हा, कोणतं येईल 198 प्लस. काही लक्षात. आता काय करा 198 आलं. त्यानंतर मायनस मायनस ची बेरीज करा, प्लस प्लस ची बेरीज करा, मोठ्यातून लहान संख्या वजा करा आणि ते जे काही येईल किंमत ते तुमचं सिग्मा एफडीएक्स येईल. करा. हे मायनस मायनस ची 2च आहे आणि हे प्लस ची. घ्या मग मायनस मायनस ची बेरीज करू. 2 2 4, 2 2 4, 22 2 44. प्लस ची करा. 4 आणि 8 12, 12 ला 2, ह्याच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 9 15 का 15 ला 5, ह्याच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3. 352 येते ना. प्लस ची 352 वजा करा. मग 352 प्लस ची आले, त्याच्यातून मायनस ची वजा करा, कारण इथं मोठं 352 प्लस मध्ये आहे. मग 2 मधून 4 जाईना, तिथल्या इथे 1 घेतला, 12 तून 4 गेले 8 राहतात बरोबर. 4 मधून 4 गेले 0, 3 ला 3 प्लस 308 येईल. 352 मधून मायनस 44 वजा केल्यानंतर 308 येईल बरं का. मग आता इथं लिहून घ्या त्याला नाव देऊन सिग्मा एफडीएक्स. सिग्मा एफडीएक्स का इथं कॉलमला नाव दिले ते, आणि किती आले प्लस 308. प्लस लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल, पण मायनस नक्की लिहावं लागेल. अगोदरचा प्रॉब्लेम जे घेतला त्याच्यात मायनस आलं बरं का. त्यानंतर हा कॉलम झाला. एफडीएक्स वर्ग कॉलम तयार करा. कसं तयार करतात तिथं सांगितलंय मी. आयचा आणि एफडीएक्स चा गुणाकार करा. आय कुठं आहे इथं कॉमन फॅक्टर, आणि ह्या कॉलमचा गुणाकार करा. तुमचं काय येईल शेवटचा कॉलम म्हणजे एफडीएक्स वर्ग येईल. करा मग. 2 गुणिले 22 किती येईल. 22 दुनी 44, पण कोणतं 44 येईल मायनस मायनस आहे म्हणून प्लस 44. कसं करायचं ते मी आधी सांगितले, लिहून दिले वरती पहिल्या प्रॉब्लेम मध्ये, तरी इथं लिहितो. मायनस गुणिले मायनस प्लस, प्लस गुणिले प्लस प्लस,
मायनस गुणिले प्लस 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 गुणिले मायनस मायनस. आता काय आहे इथं मग -2 -22 प्लस 44 कारण प्लस. त्यानंतर -1 -22 किती येईल प्लस 22 1 22. त्यानंतर 0 ने 0 ला गुणलं किंवा भागलं 0च. नंतर 1 गुणिले 44 किती येते 44 1 44 पण कोणतं 44 प्लस. त्यानंतर 110 गुणिले 2 किती येईल 220 येईल ना प्लस 220. त्यानंतर 198 गुणिले 3 करा किती येईल बघा 594 येईल. 198 गुणिले 3 केलं प्लस प्लस आहे म्हणून प्लस 198 गुणिले 3 किती येईल 8 त्रिक 24 ला 4 हातच्याला 2 9 त्रिक 27 27 2 29 ला 2 29 ला 9 हातच्याला 2 3 1 3 आणि 2 5 594 हे लक्षात. त्यानंतर काय करा विद्यार्थी मित्रांनो तर एफडीएक्स वर्ग काढून घ्या. कसं काढतात आता इथं मायनस मायनस प्लस प्लस काय आहे का सर्व प्लसच आहे. सरसकट बेरीज करून टाका मग कारण एफडीएक्स वर्ग मध्ये काय करावं लागतं मायनस मायनस आला तर मायनस मायनस ची बेरीज प्लस प्लस आला तर प्लस प्लस ची बेरीज मोठ्यातून लहान वजा करावं लागते. सर्व प्लस आहे बेरीज करून टाका. मग या सर्वांची बेरीज करा 4 2 6 6 4 10 10 4 14 14 ला 4 हातच्याला 1 1 4 5 5 2 7 7 4 11 11 2 13 13 9 22 का 22 22 ला 2 हातच्याला 2 2 2 4 4 5 9 का 924 येते का 924 924 आलं टोटल. याला नाव देऊन टाका मग सिग्मा एफ डी एक्स चा वर्ग 924 आलं. आता आपल्याला काय सर्व कॉलम भेटलेले आहे. मग आपल्याला काय मीन ह्या सूत्रानं स्टँडर्ड डिव्हिएशन ह्या सूत्रानं कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढायला हरकत नाही. एक एक काढू. नंबर 1 कॅल्क्युलेट मीन A is equal to x plus सिग्मा एफ dx भागिले n इंटू I. A is equal to x ची किंमत dx काढण्यासाठी किती पकडल्या मीड व्हॅल्यू मधली या प्रॉब्लेम मध्ये पॉइंट मध्ये आले असू जा काही काय असणार किती 17.5 पकडले अधिक सिग्मा एफ dx किती आले प्लस प्लस ची 352 त्याच्यातून वजा केली -44 308 आले प्लस आहे म्हणून 308 चे 40 भागिले यांची टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 231 फ्रिक्वेन्सीची बेरीज केल्यानंतर आय म्हणजे किती आहे कॉमन फॅक्टर इथे किती आहे आता dx मध्ये प्रत्येक संख्येमध्ये अंतर होतं 5. a इज इक्वल टू 17.5 ला 17.5 अधिक 308 गुणिले 5 यांचा गुणाकार जर केला तर किती येतो तर 1540 येईल बरं का. 308 गुणिले 5 यांचा गुणाकार केला कसं 8 45 ला 0 हाच्याला 4 0 न गुणलं म्हणजे 5 ला गुणलं तर 0 पण हाताचे 4 इथं आणि 5 त्रिक 15 1540 भागिले 231 इज इक्वल टू 17.5 अधिक 1540 भागिले 231 करा 1540 ला 231 न भाग घातलं तर ते येईल 6.6 हे लक्षात असं येऊन जाईल. त्यानंतर काय करा मग 17.5 मध्ये हे ऍडिशन करा a बरोबर किती येईल मग टोटल 17.5 प्लस 6.666 किती येईल तर ते येईल 24.1666 हे लक्षात कसं आलं 17.5 17 6 23 नंतर हे ऍडिशन केलं तर किती आलं 24.1666 येऊन जाईल हे लक्षात. त्यानंतर काय करा हे कॅल्क्युलेट मीन काढलं आता स्टँडर्ड डिव्हिएशन काढून घ्या. नंबर 2 कॅल्क्युलेट स्टँडर्ड डिव्हिएशन
इथे भाग घालून घ्या बरं, बघा बरं 1540 ला 231 न भाग घाला. सहा पॉइंट सहा 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 येईल बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे. या घ्या मग सूत्र घ्या स्टँडर्ड डिव्हिएशनचं. काय एसडी किंवा मग सिग्मा म्हणतो बरोबर वर्गमुळामध्ये काय दिले सूत्र त्याचं, सिग्मा इथं दिले सूत्र सिग्मा एफ डी एक्स त्याचा वर्ग भागिले एन मायनस कंसात सिग्मा एफ डी एक्स भागिले एन कंसाचा वर्ग आणि कंसाचा वर्ग झाल्यानंतर इथं वर्गमुळाला आय म्हणजे कॉमन फॅक्टर बरं का. किमती ठेवा मग सिग्मा बरोबर सिग्मा एफ डी एक्स वर्ग शेवटच्या कॉलमची संख्या ठेवतो आपण 924. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 231 मायनस सिग्मा एफ डी एक्स आहे कंसात त्याची किंमत म्हणजे ही ठेवायची किती 308 भागिले एन 231 याचा वर्ग आणि इकडं कॉमन फॅक्टर किती आहे 5 आहे. लक्षात हे बघा इथं संख्या व्यवस्थित ठेवा. सिग्मा एफ डी एक्स चा वर्ग म्हणले की हे शेवटची किंमत आणि कंसात सिग्मा एफ डी एक्स म्हणलं की हे एफ डी एक्स ची किंमत आणि त्याचा वर्ग करायचं कंस बंद करून. घ्या मग स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा सिग्मा बरोबर 924 ला 231 न भाग घाला. 924 ला 231 न भाग घातलं तर येईल 4. 924 ला 231 न भाग घालून घ्या कॅल्क्युलेटर वरती मायनस सूत्रातलं. त्यानंतर 308 ला 231 न भाग घालून घ्या. 308 ला 231 न भाग घालून घेतल्यानंतर ते येईल 1.333 म्हणजे 1.3333 येईल. कंस बंद कंसाचा वर्ग कसं 308 ला 231 न भाग घातलं 1.3333 येईल त्याचा वर्ग त्यानंतर गुणिले 5 वर्गमुळाला. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा सिग्मा बरोबर वर्गमुळामध्ये 4 ला 4 आता मायनस ला मायनस 1.33 चा वर्ग करून घ्या किती येते बघा 1.3333 चा वर्ग केला असता तो वर्ग कॅल्क्युलेटर आहे इथं लगेच करून बघतो तुम्ही हे करून बघा 1.3333 गुणिले 1.3333 तर येईल ते किती 1.7776 घ्या मग 1. मायनस 4 मधून 4 मायनस सूत्रातला आहे 1.7776 हे येईल गुणिले 5 ला 5. हे लक्षात हे काय केले ह्याचा वर्ग केला बरं का कसं 1.3333 गुणिले 1.3333 करा वर्ग मिळून जाईल. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा सिग्मा बरोबर वर्गमुळामध्ये 4 मधून काय करा इथं मायनस आहे म्हणून 4 मायनस 1.7776 वजा करा तर किती राहते बघा तर ते राहील 2.2224. 4 पॉइंट हे जे काही 1.3333 चा वर्ग केला कसं करतात वर्ग 1.3333 गुणिले 1.3333 करा वर्ग मिळून जाईल आपल्याला 1.7776. 4 मधून 1.7776 वजा केलं 2.2244 येईल गुणिले इकडं 5. त्यानंतर काय करा मग 2.2244 वर्गमूळात आहे वर्गमूळ सोडून घ्या इथं मग स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा सिग्मा म्हणतो वर्गमूळ सोडून घ्या. कसं वर्गमूळ सोडून घेतात हे कॅल्क्युलेटर आहे कॅल्क्युलेटर वरती काय करा हे वर्गमूळातली संख्या टाईप करा किती आहे 2.2224 बघा 2.2224 आलं टाइप केलं. आता काय करा वर्गमूळ आहे कॅल्क्युलेटर वरती काय इथं वर्गमूळाचं चिन्ह आहे प्रेस करा वर्गमूळ सोडून घेतलं जाईल 2.2224 किती आलं वर्गमूळ सोडून घेतल्यानंतर 1.4907 आलं. लिहून घ्या मग ते 1.49 किती सांगितलं मी 7
0.4907. ठीक आहे. आता हे 5 वर्गमूळाला होतं. आता वर्गमूळ सोडून घेतले की ह्या 5 ने ह्याला गुणाकार करायचं. जे काही वर्गमूळ सोडून घेतलेल्या किमतीला करा मग गुणिले 5. एसडी किंवा सिग्मा बरोबर 1.4907 गुणिले 5 करा तर ते येईल आपल्याला 7.4535. कसं केलं तर बघा 4 मधून 1.7776 वजा केलं ती येते 2.2224. वर्गमूळात आहे, वर्गमूळ सोडून घेतल्यानंतर येते 1.4907. वर्गमूळ कसं सोडून घेतात बघा. पुढल्या चॅप्टर मध्ये आपल्याला वर्गमूळ सोडून घ्यावं लागतंय. प्रॉब्लेम कार्ले पियर्सनचा आहे तिथं मग वर्गमूळ सोडून घ्यावंच लागतंय. म्हणून तिथं समजून घ्या. 1.4907 गुणिले इंटू आहे होतं म्हणून ते 5 न गुणाकार करा ते येईल 7.4535. झालं स्टँडर्ड डिव्हिएशन. आता काय करा तिसरी किंमत काढून घ्या. कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. नंबर 3 कॅल्क्युलेट कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. सूत्र काय आहे याचं? कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन बरोबर एसडी भागिले ए. एसडी बर का, एसडी नाही. स्टँडर्ड डिव्हिएशन एसडी किंवा ह्यालाच आपण म्हणतो सिग्मा भागिले ए. किंमत ठेवून घ्या. मग एसडी ची किंमत किती आल्या इथं? कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन बरोबर एसडी ची किंमत आली 7.4535 भागिले ए किंमत म्हणजे मीन ची किंमत किती आली? 24.1666. घ्या मग इथं 24.1666. आता काय करा 7.4535 ला 24.1666 न भाग घाला. किती येते बघा. तर भाग घातल्यानंतर ते येईल 0.30 8 आणि 4. ते काय येईल? कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन बरोबर किती आलं? 7.4535 ला 24.1666 न भाग घातला असता 0.3084. त्यानंतर काय करा हे किंमत भेटली. आता लगेच चौथी किंमत काढून घ्या. कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन. नंबर 4 कॅल्क्युलेट कोएफिशिएंट ऑफ काय व्हेरिएशन. सूत्र काय दिले? स्टँडर्ड डिव्हिएशन भागिले ए गुणिले 100. मग कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन यालाच म्हणतो आपण सीव्ही बर का बरोबर एसडी भागिले ए गुणिले 100 किंवा मग सिग्मा. याला काय ऑर मध्ये दुसरं एक सूत्र आपण सांगतो सिग्मा भागिले ए गुणिले 100 बर का. घ्या मग सीव्ही बरोबर डायरेक्ट सीव्ही लिहितो म्हणजे कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन बरोबर किती आहे? स्टँडर्ड डिव्हिएशन ची किंमत इथली 7.4535 आली बरोबर. भागिले ए ची किंमत किती आली इथं 24.1666. 24.1666 गुणिले 100 न आपण गुणाकार करतो बरोबर. मग सीव्ही बरोबर 7.4535 ला 24.1666 न भाग घाला आणि त्याला गुणिले 100 करा. मग 7.4535 ला 24.1666 न भाग घातल्यानंतर किती येईल? तर 0.3084 बरोबर गुणिले 100 करा. मग तर ते येईल काय? सीव्ही बरोबर म्हणजे कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन बरोबर किती येईल? 30.84. लक्षात 30.84. कसं आलं? जेव्हा आपण स्टँडर्ड डिव्हिएशनला मीन न भागू तेव्हा येईल 0.3084 म्हणजे 7.4535 ला या 24.1666 न भाग घातल्यावर येईल 0.3084. मग ह्याला गुणिले 100 करा ते येईल तुमचं 3084. हे लक्षात. तर अशा पद्धतीनं कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन कसं काढतात याविषयी आपण 2 प्रॉब्लेम घेतलेले आहेत बरोबर. असे
प्रॉब्लेम दिला जातो कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये. गट आणि फ्रिक्वेन्सी समजायचं कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये आहे. आणि त्यानंतर 7 कॉलम तयार करायचं. त्यानंतर मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढून घ्यायचं. व्यवस्थितरित्या समजून घ्या. विद्यार्थ्यांना जनरली अडचण कुठे येते तर हे वर्गमूळ सोडून घ्यायला आणि हे वर्गमूळ इथंच गुणाकार करतात कॉमन फॅक्टर सोबत, ते नाही करायचं. वर्गमूळ व्यवस्थितरित्या सोडून घ्यायचं, त्यानंतर कॉमन फॅक्टरनं गुणाकार करायचं. हे लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्टँडर्ड डिव्हिएशन वरती एकूण 4 प्रॉब्लेम झालेत. 2 डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये, 2 कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये. हे लक्षात. तर आता आपण पुढल्या लेक्चर मध्ये काय घेणार आहात, कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन वरती आपण प्रॉब्लेम घेऊ. हे लक्षात. कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे संयुक्त प्रमाप विचलनावरती आपण प्रॉब्लेम घेऊ. ओके.